Hello students, myself Chauhan Lata Ankushrav, Krishna Mahavidyalaya Retri Budruk. Welcome to all of you at the online lecture of secretarial practice. तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण टॉपिक नंबर 10 अभ्यासणार आहोत आणि या टॉपिकचे नाव आहे लाभांश आणि व्याज. लाभांश या संकल्पनेचा अर्थ आपण समजावून घेऊ. सुरुवातीला लाभांश हा शब्द कसा आला, कुठून आला, तर लाभांशाला इंग्लिशमध्ये डिव्हिडंड असं म्हणतात आणि डिव्हिडंड हा शब्द डिव्हिडेंटम या लॅटिन शब्दापासून निर्माण झालेला आहे. तर डिव्हिडंट म्हणजे काय, तर ज्याचे विभाजन होऊ शकते त्याला आपण काय म्हणतो, डिव्हिडेंटम. अशा पद्धतीने हा शब्द तयार झालेला आहे. हा नफ्याच्या कंपनीच्या नफ्यातील सभासदांना वाटला जाणारा हिस्सा आहे. कंपनी नफ्यातील भागधारकांना वाटला जाणारा जो हिस्सा असतो त्याला आपण काय म्हणतोय, लाभांश असं म्हणतो. कंपनी वितरण योग्य नफ्यातून असा हिस्सा काय करत असते, घोषित करते आणि नंतर तो मिळण्यास लाभांश सभासद पात्र असतात. तर या लाभांशाची व्याख्या आपण पाहू. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांची व्याख्या आहे, भागधारक कंपनीच्या नफ्यातून अथवा या उद्देशाने उपलब्ध असलेल्या राखीव निधीतून होणारे वितरण. काय सांगितलं व्याख्येमध्ये, भागधारक कंपनीच्या नफ्यातून, ज्या कंपनीचं जे काही भागभांडवल आहे ते भागभांडवल देणारे, भागभांडवल उपलब्ध करून देणारे जे भागधारक आहेत त्या भागधारकांच्या कंपनीच्या नफ्यातून अथवा या उद्देशाने उपलब्ध असलेल्या राखीव निधीतून, किंवा जो राखीव निधी असा आहे की जो लाभांश किंवा वाटपासाठी, वितरणासाठी राखून ठेवलेला आहे, त्या उद्देशाने तो ठेवलेला आहे, अशा राखीव निधीतून होणारे वितरण म्हणजे लाभांश. अशी एक व्याख्या सांगितलेली आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे भारतीय सर्वोच्च न्यायालयाची. या व्याख्येमध्ये काय सांगितले पहा, कार्यरत कंपनीने भागधारक करणाऱ्या व्यक्तींना कंपनीच्या नफ्यातील दिला जाणारा हिस्सा म्हणजे लाभांश होय. काय सांगितलं, कार्यरत कंपनीचे भागधारण करणाऱ्या व्यक्तींना कंपनीच्या नफ्यातील दिला जाणारा हिस्सा म्हणजे लाभांश होय. ज्या ज्या कंपनीचे सभासद कार्यरत आहेत किंवा कंपनी कार्यरत आहे अशा कंपनीचे जे भाग ज्या व्यक्तीने घेतलेले आहेत त्या व्यक्तींना कंपनीच्या नफ्यामधून जो हिस्सा दिला जातो त्याला काय म्हणतात, लाभांश असं म्हणतात. अशा पद्धतीने आपण लाभांशाची व्याख्या सांगू शकतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे लाभांशाची वैशिष्ट्ये. तर काय वैशिष्ट्ये सांगता येतील बघा, लाभांशाच्या बद्दल काय वेगळं पण आहे, काय वैशिष्ट्य आहे त्याची. तर पहिला मुद्दा येतोय प्रत्येकास हिस्सा. लाभांश मिळण्यास प्रत्येक जण पात्र असतो. जो कोणी कंपनीचा सभासद असतो तो या नफ्यामध्ये हिस्सा मिळविण्यास पात्र असतो, त्याचा तो हक्क असतो. त्यानंतरचं दुसरं वैशिष्ट्य आहे नफ्यातून देय. लाभांश हा कशातून दिला जातो, तर नफ्यातून. वर्षभर कंपनी चालवली जाते, कंपनीचं उत्पादन बाजारपेठेमध्ये विकलं जातं आणि त्या उत्पादनांनी विक्री यातून जो काही नफा मिळतो त्या नफ्यातून काय केला जातो, हा लाभांश सभासदांना दिला जातो. म्हणून हा कशातून देय असतो, तर नफ्यातून देय असतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल की लाभांशाचं वितरण हे कसं असतं, विनाअट असतं, की त्याच्यासाठी कुठलीही वेगळी अट लागू केली जात नाही, तर हे विनाअट केलं जातं. त्यानंतर पुढचं फक्त समहक्क व अग्रहक्क भागधारकांना. लाभांशाचं वितरण कोणाला केलं जातं, तर कंपनीचे जे दोन प्रकारचे भागधारक असतात, एक म्हणजे समहक्क भागधारक आणि दुसरा अग्रहक्क भागधारक. तर या दोन्ही प्रकारच्या भागधारकांनाच फक्त काय केलं जातं, लाभांशाचं वितरण केलं जातं. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे भेददर्शक मताधिकारांच्या समहक्क भागांना लाभांश मिळण्याचा अधिकार नसतो. भेददर्शक मताधिकार म्हणजे काही जे काही भागधारक असतात त्यांना काही परिस्थितीमध्ये मताधिकारामध्ये भेद दर्शवलेला असतो.
अशा पद्धतीमध्ये त्यांना मतदानाचे काही हक्क दिलेले असतात. तर अशा सभासदांना लाभांश मिळण्यासाठी कोणताही प्रकारचा हक्क नसतो. त्यानंतर लाभांश हा भांडवलातून जाहीर करता येत नाही. कंपनी भांडवल उभा करते, आपण पाहिलं एक मालकी भांडवल आणि कर्जाऊ भांडवल उभा करते. मालकी भांडवल उभा करण्यासाठी भाग विकते, राखीव निधीचा वापर करते. तर कर्जाऊ भांडवल विक्रीसाठी किंवा कर्जाऊ भांडवल मिळवण्यासाठी कर्ज रोखे विकते, ठेवी स्वीकारते, बंधपत्र विकते आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने तिचं भांडवल जमा करते. आणि या भांडवलातून कंपनीला काय करता येत नाहीत, लाभांश जाहीर करता येत नाही. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे, संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार लाभांश हा जाहीर केला जातो. वर्षाच्या शेवटी जेव्हा आर्थिक वर्षाची शेवट येतो त्यावेळी काय केलं जातं, सगळे हिशेब क्लोज केले जातात आणि कंपनीचा लाभांश कंपनीचा नफा शोधून काढला जातो आणि मग त्यातून लाभांशाची शिफारस करण्याचा अधिकार हा कुणाला असतो, संचालक मंडळाला असतो. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे, लाभांश संचालक मंडळाची सभा आयोजित केली जाते. त्याच्यामध्ये लाभांशाची शिफारस केली जाते आणि नंतर काय केलं जातं तर सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली जाते आणि त्या सभेमध्ये या शिफारस केलेल्या लाभांशाला सभासदांची मान्यता घेतली जाते. त्यासाठी त्या सभेमध्ये तसा ठराव संमत केला जातो. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे, वार्षिक हिशेबानंतर मागील वर्षाचा लाभांश जाहीर केला जात नाही. जे वार्षिक हिशेब हे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर केले जातात आणि त्यानंतर मागील कोणत्याही वर्षाचा लाभांश कंपनी जाहीर करू शकत नाही. म्हणजे वर्षभरामध्ये जे काही हिशेब लिहिलेले असतात ते हिशेब काय केले जातात, कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये संमत केले जातात आणि मग हे संमत झाल्यानंतर पाठीमागच्या कुठल्याही वर्षाचा त्यांना लाभांश देता येत नाही. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे, भागांच्या पूर्ण देय मूल्यावर लाभांश हा कसा दिला जातो, भागधारकांच्या पूर्ण देय असलेल्या रकमेवरती काय केला जातो, लाभांश देय दिला जातो. म्हणजे जी काही भागांची रक्कम आत्तापर्यंत कंपनीकडे जमा झालेली आहे त्या सगळ्या रकमेवरती त्यांना काय दिला जातो, लाभांश दिला जातो. त्यानंतर पुढं अंतरिम लाभांशाचाही समावेश असतो. लाभांश या संकल्पनेमध्ये कशाचा समावेश असतो, अंतरिम लाभांशाचाही समावेश असतो. अंतरिम लाभांशाचा अर्थ काय की 2 वार्षिक सभेच्या दरम्यान जो लाभांश दिला जातो त्याला आपण अंतरिम लाभांश म्हणतो. लाभांशाचे 2 प्रकार येतात, एक अंतिम लाभांश आणि दुसरा असतो अंतरिम लाभांश. अंतिम लाभांशाचा अर्थ काय, वर्षाच्या शेवटी जो लाभांश दिला जातो आर्थिक वर्षाच्या शेवटी त्याला अंतिम लाभांश असं म्हणतात. तर दर 6माहीमध्ये किंवा तिमाहीमध्ये कंपनीला नफा होतोय असं वाटत असेल तर 6माहीमध्ये किंवा तिमाहीमध्ये जो लाभांश जाहीर केला जातो त्याला आपण अंतरिम लाभांश असं म्हणतो आणि या लाभांशाचा समावेशही कशामध्ये केला जातो तर लाभांश या संकल्पनेमध्ये केला जातो. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे, लाभांश हा रोख स्वरूपामध्ये देणे आवश्यक असते. एखाद्या वस्तू रूपामध्ये दिला किंवा एखाद्या पैशाच्या स्वरूपामध्ये दिला अशा पद्धतीनं नसतं. तर लाभांश हा नेहमी कसा असतो, रोख स्वरूपामध्ये पैशाच्या स्वरूपामध्येच दिला जातो. हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे, आगाऊ मागणी हप्त्यावर लाभांश दिला जात नाही. आता आपण भाग विकतो, भागाबरोबर दर्शनी मूल्याच्या काही अंशी रक्कम भाग अर्ज शुल्क म्हणून घेतो. नंतर काय करतो, भाग हप्ता मागणी करतो, टप्प्याटप्प्याने त्या भागांची रक्कम वसूल करतो. अशा हप्त्याची रक्कम वसूल करत असताना काही सभासद काय करतात की पुढच्या हप्त्याची रक्कम अगोदरच देऊ करतात. म्हणजे त्याला कसली रक्कम म्हणतात, आगाऊ मागणी हप्ता असं म्हणतात. मग या आगाऊ मागणी हप्त्यावरती आपण काय करू शकत नाही, लाभांश देऊ शकत नाही. म्हणजे अशा पद्धतीने हे काय सांगता येतील आपल्याला, लाभांशाची वैशिष्ट्ये सांगता येऊ शकतात. त्यानंतरचा पुढचा भाग येतो लाभांशासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी. तर लाभांश आपल्याला वाटप करायचे, परंतु ह्या लाभांशाचं वाटप करत असताना काही कायदेशीर तरतुदींचं पालन किंवा कायदेशीर बाबींचं पालन करावं लागतं. त्या कायदेशीर तरतुदी किंवा कायदेशीर बाबी कोणत्या
हे आपल्याला अभ्यासायचं आहे. तर लाभांशाच्या स्त्रोताबाबत कायदेशीर तरतुदी. स्त्रोत कोणत्या, कशातून, स्त्रोत म्हणजे काय, त्याचे मार्ग काय आहेत. लाभांश आपण जे देतो तो देण्यासाठी कोणकोणत्या मार्गाने निधी हा उपलब्ध झालेला असला पाहिजे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं सुरुवातीला, पुढील कोणत्याही आर्थिक वर्षासाठी कंपनी काय करू शकते, लाभांश घोषित करू शकते. कधी, तर घसारा तरतूद व राखीव निधी, कंपनीनं काय केलेली आहे, घसाऱ्याची तरतूद केलेली आहे, राखीव निधीमध्ये रक्कम जमा केलेली आहे आणि त्यानंतरची चालू नफ्यातील जी शिल्लक आहे, काय परिस्थिती आहे की नफ्यामधून काय केलं, घसाऱ्याची तरतूद केली, राखीव निधीसाठी हस्तांतरण केले आणि तरीही चालू वर्षाचा नफा काय आहे, शिल्लक आहे. तर त्या वर्षी कंपनी काय करू शकते, लाभांश जाहीर करू शकते, वाटप करू शकते. त्यानंतर पुढचं आहे, मागील आर्थिक वर्षाच्या नफ्यातून घसारा वजा केल्यानंतर. आता समजा चालू वर्ष आहे आणि पाठीमागच्या वर्षाचा नफा आहे आणि त्यातून काय केलं आहे, घसारा वजा केला आहे आणि जर काही शिल्लक रक्कम आहे तर अशा वेळी कंपनी काय करू शकते, त्यातून लाभांशाचं वितरण करू शकते. त्यानंतरचं पुढचं काय सांगितलं बघा, लाभांश वाटपासाठी केंद्र व राज्य सरकारने पुरवलेल्या निधीतून. काही वेळेला काय करते सरकार, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार कंपन्यांना लाभांश वाटपासाठी म्हणून काही निधी पुरवते. तर अशा निधीतून सुद्धा कंपनी काय करू शकते, लाभांशाचं वितरण करू शकते. त्या वर्षासाठी कंपनी काय करू शकते, लाभांश वितरित करू शकते. अशा पद्धतीनं काय सांगू शकतो आपण की कोणत्या आर्थिक वर्षासाठी लाभांश जाहीर केला जातो. आता कशातून द्यायचे, तर भांडवली नफ्यातून. पुढचा मुद्दा काय सांगला बुवाकडा, भांडवली नफ्यातून लाभांश कसा दिला जातो. तर भांडवली नफा रोखीने मिळतो. भांडवली नफा याचा अर्थ काय, जेव्हा कंपनी स्वतःची एखादी मालमत्ता विकते आणि त्या मालमत्तेच्या विक्रीतून कंपनीला नफा होतो तेव्हा त्याला काय म्हणतात, भांडवली नफा म्हणतात. मग या नफ्यातून कधी लाभांश दिला जातो, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय सांगितलं की भांडवली नफा हा रोखीने मिळालेला असला पाहिजे. रोखीने म्हणजे रोख स्वरूपामध्ये भांडवली नफा हा मिळालेला असला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी तरतूद काय सांगितली की अशा वाटपाची अनुमती नियमावलीने दिलेली असली पाहिजे. कंपनीच्या नियमावलीमध्ये या भांडवली नफ्यातून लाभांश वाटपाविषयीची तरतूद किंवा त्याला संमती ही नियमावलीनुसार असली पाहिजे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा येतोय की सर्व मालमत्ता व दायित्व यांचे पुनर्मूल्यांकन केल्यावर लाभांशाचं वाटप करता येऊ शकतं. सर्व मालमत्ता असेल किंवा काही कंपनीची देणी असेल तर यांचं काय केलं पाहिजे, पुनर्मूल्यांकन केलं पाहिजे, म्हणजे ते रिवाईज केली पाहिजेत आणि तरच आपण काय करू शकतो, या उरलेल्या भांडवली नफ्यातून लाभांश देऊ शकतो. त्यानंतर भांडवलातून लाभांश देता येत नाही. जसं वरती आपण सांगितलं की कंपनी जे भांडवल जमा करते त्या भांडवलातून कंपनीला लाभांश देता येऊ शकत नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, मुक्त राखीव निधीतून. कंपनी काय करत असते, प्रत्येक वर्षाला नफ्यामधून राखीव निधीची तरतूद करत असते आणि या राखीव निधीमधून कंपनीला काय करता येत नाही, लाभांश देता येऊ शकतो. या अशा पद्धतीने ही काय आहेत, भांडवल लाभांश वाटपाचे स्त्रोत त्या संबंधीच्या तरतुदी आहेत. त्यानंतर पुढचा जो भाग येतो तो म्हणजे लाभांश घोषणेसंबंधी कायदेशीर तरतुदी. जेव्हा लाभांशाची घोषणा करायची असते तर त्यावेळी लाभांश घोषणेच्या काही तरतुदी आहेत. त्या तरतुदी कोणत्या त्या आपण बघूया. त्याच्यामध्ये पहिलं काय सांगितलं की संचालक मंडळाची सभा काय केली जाते, संचालक मंडळाकडून लाभांशाची शिफारस केली जाते आणि लाभांश घोषित केला जातो. आता या सभेमध्ये ठराव संमत केला जातो. तर या ठरावामध्ये काय काय ठरवलं जातं, तर त्याच्यामध्ये काय सांगितलं की लाभांशाचा दर व लाभांश म्हणून घ्यावयाची रक्कम. संचालक मंडळाच्या सभेमध्ये काय ठरवलं जातं किंवा ठराव जो संमत केला जातो तो ठराव कशासाठी संमत केला जातो, लाभांशाचा दर ठरवण्यासाठी आणि लाभांश म्हणून एकूण रक्कम किती वापरायची आहे ते ठरवण्यासाठी ठराव संमत केला जातो. त्यानंतर
लाभांशासाठी नोंदवही बंदची तारीख. तर आपल्याला काय करायचं आहे, लाभांश वाटप करायचे. मग लाभांश वाटप करत असताना लाभांश वाटपावेळी जी काही कंपनीची सभासद नोंदवही असते, ही नोंदवही काय करावी लागते, बंद ठेवावी लागते. मग ही बंद किती तारखेपासून करावयाची, किती तारखेपर्यंत करावयाची हे ठरवण्यासाठी संचालक मंडळाचा ठराव संमत केला जातो. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांक. आता सभासदांची संचालकांची सभा झाल्यानंतर काय होणार आहे, सभासदांची सभा आयोजित करायची. मग त्याच्यामध्ये त्या लाभांशाला सभासदांची संमती घ्यायची आणि म्हणून त्यासाठी काय करायचे आहे, ही सभासदांची सभा कधी घ्यायची, वार्षिक सर्वसाधारण सभा, त्याचा दिनांक संचालक मंडळाच्या सभेमध्ये निश्चित केला जातो. त्यानंतर लाभांश वाटपासाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडले पाहिजे. लाभांशाची रक्कम काय करायची, सभासदांना वाटायची. मग त्या अगोदर ती काय केली जाते, बँकेमध्ये जमा केली जाते आणि त्यासाठी स्वतंत्र खातं उघडलं जातं. ह्या सगळ्या बाबींसाठी किंवा ह्या सगळ्या बाबी ठरवण्यासाठी आणि संचालक मंडळाचा तसा ठराव संमत करण्यासाठी संचालक मंडळाची सभा आयोजित केली जाते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे भागधारकांची मंजुरी. आता संचालकांची सभा झाली, लाभांश किती वाटायचा हे ठरलं, लाभांशाचा दर ठरला. त्यानंतर सभा कधी घ्यायची सभासदांची, ह्या सगळ्या बाबी संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठरलेल्या आहेत. आता पुढं आपल्याला काय करायचं आहे की या लाभांशाला सभासदांची मंजुरी घ्यायची, भागधारकांची मंजुरी घ्यायची. मग त्यासाठी काय केली जाते, वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवली जाते आणि त्या सभेमध्ये साधा ठराव सभासदांकडून संमत करून लाभांश मंजूर केला जातो. त्यानंतर पुढचा मुद्दा काय सांगता येईल की भागधारक संचालक मंडळाने शिफारस केलेल्या लाभांश दरापेक्षा कमी लाभांश दर जाहीर करू शकतात, परंतु त्यापेक्षा जास्त लाभांश दर जाहीर करता येत नाही. संचालकाने लाभांशची शिफारस केलेली आहे, मग त्या शिफारशीला त्या लाभांशाला भागधारकांची मंजुरी घ्यायची. तर भागधारक काय करू शकतात, त्यांच्या सभेमध्ये तो लाभांशाचा दर कमी करू शकतात, परंतु तो लाभांशाचा दर जास्त करू शकत नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेत हा लाभांश जाहीर झाल्यानंतर कंपनीला परत त्या वर्षामध्ये दुसऱ्यांदा लाभांश जाहीर करण्याची परवानगी नसते. एकदा लाभांश घोषित केला तर परत त्याच वर्षासाठी दुसऱ्यांदा लाभांश घोषित करता येऊ शकत नाही. आणि या सगळ्याला काय करायचे, आपल्याला भागधारकांची मंजुरी घ्यायची आहे. त्यासाठी सभासदांची सभा आयोजित केली जाते आणि त्या साध्या ठरावानुसार त्यांची या सगळ्या गोष्टींसाठी संमती घेतली जाते किंवा तसा ठराव संमत केला जातो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे स्वतंत्र बँक खाते. आता आपण लाभांश स्त्रोतांच्या किंवा वाटपाच्या तरतुदीमध्ये काय बघितलं होतं की लाभांश काय करावा लागतो, स्वतंत्र खात्यामध्ये जमा करावा लागतो. मग त्यासाठी काय करावं लागतं, कंपनीला लाभांश घोषणेपासून 5 दिवसात लाभांश वाटपाच्या उद्देशाने उघडलेल्या स्वतंत्र खात्यात तो निधी जमा करावा लागतो. कंपनीला काय करायचे, लाभांशाचं वाटप करायचे, तर लाभांशाची घोषणा झाल्यापासून 5 दिवसात हा लाभांश काय करायचा आहे, त्या स्वतंत्र खात्यामध्ये जमा करावयाचा आहे. जर सूचीबद्ध कंपनी असेल की ज्या कंपनीनं काय केलेली आहे, तिच्या भागांची भाग बाजारामध्ये नोंदणी केलेली आहे, अशा कंपनीला आपण काय म्हणतो, सूचीबद्ध कंपनी असं म्हणतो. तर या कंपनीच्या बाबतीमध्ये काय सांगितलं की कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या तारखेच्या किमान 2 दिवस अगोदर कंपनीचे भाग नोंदणीकृत असलेल्या भाग बाजाराला सूचित करावे. सूचीबद्ध कंपनीच्या बाबतीमध्ये काय सांगितले की जे कंपनी सूचीबद्ध आहे, ज्या कंपनीनं आपले भाग बाजारामध्ये नोंदवलेले आहेत, त्या कंपनीला काय करायचे की संचालक मंडळाच्या सभेच्या अगोदर कमीत कमी 2 दिवस तसं भाग बाजाराला सूचित करावयाचं आहे. त्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीनंतर लाभांशाची घोषणा केल्यासंबंधीची सूचना भाग बाजाराला देणे. अगोदर काय कळवायचं आहे की संचालकांची सभा होणार आहे, त्यानंतर परत काय कळवायचं आहे भाग बाजाराला की सभा झालेली आहे आणि सभेमध्ये लाभांश
घोषित झालेला आहे, त्याची शिफारस संचालकांकडून झालेली आहे, ही सूचना भाग बाजाराला द्यायची आहे. त्यानंतर नोंदवही बंदची सूचना. भाग बाजाराला काय कळवायचे की नोंदवही बंद करण्याची सूचना द्यायची. किती दिवस अगोदर? किमान 7 दिवस अगोदर. लाभांश जेव्हा आपण वाटप करणार आहे किंवा लाभांशाची घोषणा करणार आहे त्याच्यानंतर किंवा लाभांश वाटप करण्या अगोदर कमीत कमी 7 दिवस अगोदर भाग बाजाराला काय सूचना करायची? सभासद नोंदवही बंद ठेवण्याची सूचना करायची. त्याच्यानंतर सभासद नोंद पुस्तिका व हस्तांतर नोंद पुस्तिका बंद ठेवणे. आता या कालावधीमध्ये आपल्याला काय करायचे आहेत? भाग विकायचेही नाहीत आणि कुणाला हस्तांतरितही करावयाचे नाहीत. म्हणून त्यासाठी काय केले जाते? सभासद नोंद पुस्तिका आणि हस्तांतर नोंद पुस्तिका बंद ठेवली जाते. म्हणजे सगळे व्यवहार काय करायचे आहेत आपल्याला या ठिकाणी? थांबवायचे आहेत, बंद करायचे आहेत. त्यानंतर भारतीय मध्यवर्ती बँकेने अनुमती दिलेल्या इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस किंवा निफ्टीद्वारे लाभांश वाटप केले जावे. भारतीय रिझर्व्ह बँकेने अनुमती दिलेल्यानुसार काय करायचं आपल्याला? हे जे 2 ऑनलाईनचे पर्याय आहेत, ECS इलेक्ट्रिकल क्लिअरिंग सर्व्हिसेस आणि निफ्टी NEFTद्वारे काय करायचं? सभासदाच्या डायरेक्ट खात्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने लाभांश काय करायचा आहे? पाठवायचा आहे, त्याचं वाटप करायचं आहे. अशा पद्धतीनं काय केलं जातं? या वेगवेगळ्या तरतुदींचं पालन हे सभासद ना लाभांश वाटपावेळी केलं जातं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे लाभांश वाटपास मनाई. कधी होऊ शकते लाभांश वाटपास मनाई? तर त्याच्यामध्ये कंपनी जर ठेवीची परतफेड व ठेवीवरील व्याज देण्यास असमर्थ ठरली असेल तर समहक्क भागांसाठी लाभांशाची घोषणा करू शकत नाही. जर कंपनी काय करू शकत नसेल? ठेवीची परतफेड तिनं केली नसेल किंवा ठेवीवरचं व्याज देण्यास ती असमर्थ असेल तर अशा कंपनीला लाभांश वाटप करता येणार नाही. कोणाला? समहक्क भागाला. अशा पद्धतीने लाभांश वाटपाच्या मनाईविषयीची तरतूद आहे. त्यानंतर पुढं काय सांगितलंय? पुढील परिस्थितीमध्ये कंपनी लाभांश वाटप करू शकत नाही. कोणती? कंपनीने कर्जरोख्यावर व्याज दिलं नसेल, कर्जरोख्याची परतफेड केली नसेल, परतफेडीसाठी राखीव निधीची तरतूद केली नसेल, अग्रहक्क भागांना लाभांशाचं वाटप केलं नसेल किंवा आर्थिक संस्थांना व्याज दिलं नसेल इत्यादी परिस्थिती असेल तर कंपनी काय करू शकत नाही? लाभांश वाटप करू शकत नाही. कर्जरोख्यावर आपण व्याज देतो, हे व्याज जर कंपनीनं दिलेलं नसेल, कर्जरोख्याची मुदत संपली की परतफेड करतो, ही परतफेड केलेली नसेल, परतफेडीसाठी राखीव निधीची तरतूद करतो, ती तरतूदही कंपनीनं केली नसेल किंवा अग्रहक्क भागधारकांनाही लाभांश दिला नसेल तर अशा किंवा जर काही बँकेकडून वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जावरती व्याज दिलेलं नसेल तर कंपनीला लाभांशाची घोषणा किंवा लाभांशाचं वाटप करता येऊ शकत नाही. म्हणजे अशा पद्धतीने या सगळ्या काय आहेत? लाभांश घोषणेसंबंधीच्या कायदेशीर तरतुदी. ठीक आहे. यानंतरचा पुढचा जो भाग आहे लाभांश वाटपाबाबतच्या कायदेशीर तरतुदी. आता आपल्याला काय करायचं आहे? लाभांशाचं वाटप करायचं. मग हे वाटप करत असतानाच काही नियम आहेत, काही तरतुदी आहेत, त्या कोणत्या हे आपण बघूया. त्याच्यामध्ये पहिली तरतूद सांगितलेली आहे लाभांश हा कसा दिला जातो? रोख स्वरूपामध्ये, रोख रकमेच्या स्वरूपामध्ये लाभांश हा वाटप केला जाऊ शकतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे लाभांश धनादेश किंवा अधिपत्राद्वारे भागधारकास कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे त्याचं वाटप केलं जाऊ शकतं. ज्यांना काय करायचं आहे? इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं लाभांशाचं वाटप करायचं आहे त्यासाठी काय वापरलं जातं? धनादेश किंवा लाभांश अधिपत्र वापरलं जातं आणि त्यामार्फत इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे सुद्धा या लाभांशाचं वाटप करता येऊ शकतं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे संयुक्त भागधारक. सभासद नोंदवहीतील नोंदीनुसार संयुक्त भागभांडवल धारण केलेल्या व्यक्तींच्या बाबतीत प्रथम क्रमांकाला नाव असणाऱ्या व्यक्तीच्या नावे किंवा भागधारकांनी लेखी दिल्यानुसार त्याच्या नावे पत्त्यावर लाभांश अधिपत्र पाठवले जाते. संयुक्त भागधारक आहेत म्हणजे अनेक जणांनी मिळून जर कंपनीचे भाग खरेदी केले असतील
तर त्यांना आपण काय म्हणतोय, संयुक्त भागधारक. अशा वेळी कोणाला लाभांश द्यायचा, तर ज्याचं नाव सभासद नोंदवहीमध्ये नोंदवलं असेल प्रथम क्रमांकावरती, त्याच्या नावे लाभांश अधिपत्र दिलं जातं. किंवा सर्व भागधारकांनी मिळून सांगितलं असेल की अमुक या व्यक्तीला व्यक्तीच्या नावे लाभांश देण्यात यावा, तर त्या व्यक्तीच्या नावे त्याच्या पत्त्यावरती लाभांशाचं अधिपत्र पाठवलं जातं. त्यानंतरची पुढची तरतूद आहे नोंदणीकृत भागधारकांना देय. लाभांश हा फक्त कुणाला देय असतो, नोंदणीकृत भागधारकांनाच देय असतो. ज्या भागधारकांची नोंद कंपनीच्या नोंदवहीमध्ये असते त्या भागधारकांनाच फक्त काय असतो, लाभांश हा देय असतो. समहक्क भागधारकांना लाभांश वाटपापूर्वी कुणाला दिला जातो, अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो आणि तो त्यांचा हक्क असतो. अग्रहक्क भागधारक व संचयी अग्रहक्क भागधारकांचे लाभांश वाटप झाल्यानंतर उर्वरित नफ्यातून समहक्क भागधारकांना लाभांशाचं वाटप केलं जातं. आता पाठीमागे आपण अभ्यासलेला आहे की अगोदर लाभांश मिळण्याचा हक्क कोणाला आहे, अग्रहक्क भागधारकांना, आणि त्यांना लाभांश दिल्यानंतर लाभांश मिळवण्याचा हक्क कोणाला असतो, तर समहक्क भागधारकांना. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा सांगितलेला आहे डीमॅट स्वरूपातील भाग. लाभप्रद मालक किंवा सभासद नोंदणीत नोंदणी केलेले सभासद. जर कंपनीने डीमॅट स्वरूपातील भाग खरेदी केले असतील तर डिपॉझिटरीकडून कळविलेल्या लाभप्रद मालकांना लाभांश दिला जातो. आता डिपॉझिटरी पद्धतीने भागांचं वाटप केलं असेल तर त्याची नोंद कुठं असते, डिपॉझिटरीमध्ये असते. मग डिपॉझिटरीकडून त्या लाभप्रद मालकांची काय केली जातात, नावे मागवली जातात आणि त्यानुसार त्यांना लाभांश दिला जातो. आणि जर कागदपत्र किंवा भौतिक स्वरूपातील भाग धारण केले असतील तर कंपनीच्या सभासद नोंदवही पुस्तकात नावे असणाऱ्या सभासदांना लाभांश दिला जातो. म्हणजे लाभांश सभासद भागांचं वाटप पण दोन प्रकारे करू शकतो, एक कागदोपत्री स्वरूपामध्ये आणि दुसरं डीमॅट स्वरूपामध्ये. जेव्हा कागदोपत्री स्वरूपामध्ये भागांचं वाटप केलेलं आहे तेव्हा त्यांना आपण काय करतो, सभासद नोंदवहीतील नोंदीनुसार लाभांशाचं वाटप करतो. आणि जर डीमॅट स्वरूपामध्ये भाग घेतले गेले असतील तर त्यांची माहिती कुणाकडून आपल्याला मिळू शकते, डिपॉझिटरीकडून. मग डिपॉझिटरीकडून ज्यांची नावं मिळाली आहेत लाभप्रद मालक म्हणून, तर त्यांना आपण काय करू शकतो, लाभांशाचं वाटप करू शकतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे कर्तव्यात चूक. दिलेल्या कालावधीमध्ये लाभांश वाटप न केल्यास, म्हणजेच कर्तव्यामध्ये काही चूक झाल्यास काय त्याच्यासाठी काय तरतूद आहे की प्रत्येक संचालक हे शिक्षेस पात्र असतात. जर या लाभांश वाटपाच्या कर्तव्यामध्ये काही चूक होत असेल तर त्यासाठी प्रत्येक संचालक हा शिक्षेसाठी पात्र ठरतो. जोपर्यंत लाभांश वाटप होत नाही तोपर्यंत 12% दरानं व्याज देण्यास ते जबाबदार असतात. जोपर्यंत आपण लाभांशाची रक्कम वाटप करत नाही तोपर्यंतच्या कालावधीसाठी त्याच्यावरती 12% दराने व्याज आकारले जाते. जर कंपनी या कलमाच्या कोणत्याही आवश्यकतेचे पालन करण्यात अयशस्वी ठरली तर कंपनी व संचालक दंड भरण्यास जबाबदार असतील. आणि या सगळ्या तरतुदींचं पालन करण्यामध्ये संचालक किंवा कंपनी जर असमर्थ ठरली तर ते दंडास पात्र असतात किंवा ते जबाबदार धरले जातात. अशा पद्धतीने ह्या काय आहेत, लाभांश वाटपाबाबतच्या कायदेशीर तरतुदी. आता हे इथपर्यंतचा भाग पाहिल्यानंतर आपण काय पाहू शकतोय की वाटप न केलेला किंवा मागणी न केलेला लाभांश जो असतो त्याच्याबद्दल काय तरतुदी आहेत की त्याच्याविषयीच्या काय तरतुदी आहेत. तर कंपनी जो लाभांश घोषित करते तो लाभांश घोषित केल्यापासून 30 दिवसांच्या आत लाभांशाचे वाटप हे करायचे असते. आणि या ठराविक मुदतीमध्ये जर लाभांशाचं वाटप केलं गेलं नसेल तर अशा या वाटप न केलेल्या किंवा मागणी न केलेल्या लाभांशाला नियम सांगता येईल, वाटप न केलेले व मागणी न केलेल्या एकूण लाभांशाची रक्कम ही लाभांश देणे खात्यामध्ये वर्ग केली पाहिजे. त्याच्यानंतर कंपनीकडून ती शेड्यूल बँकेमध्ये खातं उघडून त्याच्यामध्ये ही रक्कम काय केली पाहिजे, जमा केली असली पाहिजे. त्यानंतरची पुढचा नियम आहे सदर रक्कम लाभांश घोषणेपासून
30 दिवस संपल्यानंतर 7 दिवसामध्ये या खात्यामध्ये वर्ग केलेली असली पाहिजे. त्यानंतरचा पुढचा नियम आहे, रक्कम खात्यात वर्ग केल्यानंतर 90 दिवसांच्या आत कंपनीने आपल्या संकेतस्थळावरती तिची माहिती प्रसिद्ध केली पाहिजे. तर त्याच्यामध्ये सदर भागधारकांची नावे, पत्ते, लाभांशाची देय रक्कम इत्यादी माहिती ही कंपनीच्या संकेतस्थळावर किंवा इतर संकेतस्थळावरती कंपनीने प्रसिद्ध केली असली पाहिजे. त्यानंतरचा पुढचा नियम आहे, लाभांश देणे खात्यातून जर रक्कम सभासदाने मागवायची असेल तर त्यासाठी सभासदाला कंपनीकडे तसा अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतरची पुढची तरतूद आहे, जर या खात्यातून सदर रक्कम 7 वर्षापर्यंत मागितली गेली नाही किंवा वाटप केली गेली नसेल तर 7 वर्षानंतर ही रक्कम गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधीमध्ये वर्ग करावी लागते. आणि त्यानंतर पुढचं नियम काय सांगितलेले आहे, जर अशा निधीतून एखाद्या सभासदाला काय करायचे, रक्कम त्याची वसूल करायची असेल तर तो काय करू शकतो, कंपनीकडे त्या रक्कम मागणीसाठी विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करू शकतो. अशा पद्धतीनं ह्या काय आहेत, वाटप न केलेल्या किंवा मागणी न केलेल्या लाभांशाच्या शिफारसी किंवा नियम काय सांगितलं बघा. पहिल्यापासून सुरुवातीला रक्कम काय करायची, शिल्लक राहिलेली किंवा वाटप न केलेली किंवा मागणी न केलेली लाभांशाची रक्कम आपण काय करतोय, लाभांश देणे खात्यामध्ये वर्ग करतोय. त्यानंतर लाभांशाची घोषणा झाल्यापासून 30 दिवस संपल्यानंतर 7 दिवसामध्ये ही रक्कम काय केली पाहिजे, लाभांश देणे खात्यामध्ये वर्ग केली पाहिजे. त्यानंतर ही रक्कम खात्यात वर्ग केल्यानंतर 90 दिवसांच्या आत कंपनीने काय केले पाहिजे, त्या लाभांशाविषयीची माहिती संकेतस्थळावरती किंवा इतर संकेतस्थळावरती प्रसिद्ध केली पाहिजे. त्यामुळे कोणत्या भागधारकाची किती रक्कम शिल्लक आहे हे सगळ्या बाबींचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला असला पाहिजे. त्यानंतर जर समजा त्यानंतर एखाद्या सभासदाला लाभांश देणे खात्यातून लाभांश मिळवायचा असेल तर त्यानं कंपनीकडे तसा अर्ज सादर केला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा नियम काय आहे, जर ही खात्यामध्ये जमा केलेली रक्कम आहे ती सभासदाने 7 वर्षापर्यंत नेली नसेल तर 7 वर्षानंतर ही रक्कम कुठे जमा होते, गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधीला वर्ग केली जाते. आणि त्यानंतरचा पुढचा नियम काय आहे, आता समजा त्याच्यानंतर एखाद्या सभासदाला ती रक्कम हवी असेल, रक्कम कुठे गेली, गुंतवणूक शिक्षण व सुरक्षा निधीकडे गेली असेल तर त्यातून ही रक्कम जर एखाद्या सभासदाला घ्यायची असेल तर त्यासाठी सभासद काय करू शकतो, आवश्यक कागदपत्रासह विहित नमुन्यामधील अर्ज माहितीसाठी सादर करावा लागतो. म्हणजे अशा पद्धतीनं या काय आहेत, वाटप न केलेल्या किंवा मागणी न केलेल्या लाभांशाच्या शिफारशी. अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये आपण लाभांश म्हणजे काय, लाभांशाचा अर्थ काय, लाभांशाच्या व्याख्या काय असतात, त्यानंतर लाभांशाच्या संबंधीच्या कायदेशीर तरतुदी कोणकोणत्या आहेत, लाभांश घोषणेसंबंधीच्या तरतुदी कोणत्या, लाभांश वाटपासंबंधीच्या तरतुदी कोणत्या, आणि त्यानंतर वाटप न केलेल्या किंवा मागणी न केलेल्या लाभांशाविषयीचे नियम काय असतात, हा सर्व भाग अभ्यासलेला आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.